यवतमाळ शहरात नाझिया खान विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी वकील संघातर्फे करण्यात आलेली आहे। नाझिया इलाही खान यांनी एका मुलाखती दरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि माननीय आयशा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप करत यवतमाळ शहरातील मुस्लिम नागरिकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहर पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन दिले आहे। या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कच्ची मेमन जमात आणि वकील संघातर्फे करण्यात आलेली आहे। दिलेल्या निवेदनानुसार गैर अर्जदार नाझिया इलाही खान यांनी एका मुलाखतीत अत्यंत लज्जास्पद आणि द्वेषपूर्ण शब्दाचा वापर केलेला आहे। या विधानांमुळे जगभरातील आणि विशेषतः भारतातील मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। प्रेषित मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्मात अत्यंत आदराचे स्थान आहे। त्यांच्याबद्दल काढलेले हे अपशब्द समाजात अशांतता पसरविणारे असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे। निवेदनात म्हटले आहे की सध्या काही लोक राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरूंवर आधारहीन टीका करीत आहेत। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे देशाच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो। अशा व्यक्तींवर केवळ धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हाच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालील कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी यवतमाळच्या नागरिकांनी केली आहे। अशा घटनांमुळे जनसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे। भविष्यात समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन संबंधित महिलेवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी आणि कच्ची मेमन जमात आणि वकील संघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये यवतमाळतील सर्व वकील मंडळी या कारणास्तव जमा झालेली आहे की एक दोन दिवसापूर्वी एक नाझिया हा नावाची एक महिला जी स्वतःला भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता सांगते, तिने एका मुलाखतीमध्ये मोहम्मद पैगंबर आणि माँ आयशा यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे आणि गुन्हास्पद शब्दांचा वापर करून त्यांचा अपमान केलेला आहे। सध्याच्या काळामध्ये जे सत्तेचं राजकारण किंवा राजकारण सुरू आहे त्यामध्ये एक असा फॉर्म्युला अडॉप्ट करण्यात येत आहे की मुसलमानांविषयी, त्यांच्या धार्मिक स्थळांविषयी किंवा त्यांच्या धर्मगुरूविषयी काही बोलायचं, काही अपशब्द वापर करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची। यांचं मनोबळ यामुळे वाढलेलं आहे की यांच्यावर कुठल्या प्रकारची कठोर कारवाई सत्ता शासन करत नाही आहे। जोपर्यंत शासन यांच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे जे घाणेरड्या वृत्तीचे जे लोक आहेत जे आपल्या समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याच्या हेतूने आणि बंधुभाव हे धोक्यात आणण्याच्या हेतूने असे स्टेटमेंट करतात, तर त्यांच्या जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे कधी थांबणार नाही आहे। आम्ही या ठिकाणी यासाठी जमलेलो आहोत की नाझिया इलाही खान नावाच्या महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कारण की तिच्या या स्टेटमेंटमुळे संपूर्ण भारतामधील मुस्लिम लोकांच्या आणि जे सेक्युलर माइंडेड लोक आहेत त्यांच्या देखील भावना, जे मोहम्मद पैगंबरविषयी श्रद्धा बाळगून असतात त्यांच्या देखील भावना दुखावलेल्या आहे। तर आमची अशी विनंती या पोलीस प्रशासनाला आहे की त्या नाझिया इलाही खान या महिलेविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि तिच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, कारण की तिचे असे स्टेटमेंट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणार आहे। जाणीवपूर्वक अशा काही लोकांना आणून बसवलं जाते की त्यांच्या वक्तव्यातून जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा असा प्रयत्न सातत्याने इथल्या सत्ताधारी वर्गाकडून केला जातो आहे। याचंच एक उदाहरण म्हणजे नाझिया इलाही खान नावाच्या एका महिला प्रवक्त्या, ज्या मला तर डाऊट आहे की त्या खरोखर मुस्लिम आहेत की नाही, कारण त्यांचं वक्तव्य पाहता मोहम्मद पैगंबरांविषयी आणि आयशाच्या संदर्भामधलं जे वक्तव्य केलेलं आहे, मुस्लिमांमध्ये अत्यंत पवित्र स्थान असलेल्या या दोघांच्याबद्दल जे काही घृणास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते वक्तव्य बघता त्या खरोखर मुस्लिम आहेत की नाही याचा संशय येतो आहे। आणि जाणीवपूर्वक अशा काही लोकांना आणून बसवलं जात आहे आणि त्यांच्यामधून केलेल्या वक्तव्यातून जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची जी प्रवृत्ती इथला सत्ताधारी समाज सातत्याने राबवत आहे त्याचा खरं म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी पहिल्यांदा निषेध केलेला आहे। आणि या नाझिया खानवरती इथे गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही सर्व वकील मंडळी आलेलो आहे आणि गुन्हा दाखल जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन